एक मिनिट थांब. करा स्टार्ट करा. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारण्याला फटका, पण कुठली धाव नाही. निर्धाव चेंडू. शानदार अशी गोलंदाजी करताना गणेश पवार आणि तसेच उत्कृष्ट असे बॅट्समन समार मोरे. परत ऑफसाईडला सरकावून ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. लागोपाठची दुसरी आलेली निर्धाव. बॅट चिकडा घेत बॉल जातोय तो. त्या दरम्यान धाव आली एक. एका धावेने संघ धावफलक पोहोचले. एक बिनबाद एक. पुढचा चेंडू गणेश पवारचा. स्ट्राईकला येतो दिग्विजय वाघ. शानदार प्लेसमेंट आणि त्या प्लेसमेंटच्या स्वरूपात आली एक धाव. आणि व्यक्तिगत आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येईल तो गणेश पवार. परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर बॉल खाली आणि ते जेलबाद झालाय तो समर मोरे. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गणेश पवार यांच्या माध्यमातून. नक्कीच मोठा मासा, मोठा फटका. जय बजरंग बुंदाटे या संघाला. करेल तो सुनवाग. आणि इथे एसटी चीत केलंय ते सोनूला आणि माघारी पाठवलंय. शानदारची गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला गणेश पवार. नक्कीच सगळ्यांना दाखवून देतोय का बरं मला आयकॉन म्हणून घेतलेलं आहे ते हर्षवर्धन या संघाने. शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात त्या.
गणेश पवार मॅन फ्रॉम ततानी. आणि बघूया आता पुढील फलंदाज बुंडाटे येथील खतरनाक बॅट्समॅन सागर गायकवाड. पुढील गोलंदाज सतीश. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू, बॉल निर्धावून थांबलेला आहे तो यष्टीरक्षकाच्या हातात. आणि आपल्या व्यक्तिगत षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल तो सतीश मॅन फ्रॉम सावरगाव. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. स्टंपिंगची अपील आणि फेटाळून काढलेली ती अंपायर राहुल पवार यांनी. रिव्ह्यू साठी आपल्याकडे लेग कॅमेरा नाही दादा. पुढील चेंडू सतीशचा, स्ट्राईकला येतो दिग्विजय वाघ. अतिशय मोठे मोठे फटके मारण्यात फेमस. नक्कीच मागच्या सामन्यात परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. नक्कीच मी बोलत होतो की मागील सामन्यात दिग्विजय वाघ यांनी 18 बॉलात 54 धावांची खेळी केलेली होती. नक्कीच उत्कृष्ट असे मोठे मोठे षटकार बघायला मिळाले होते आपल्याला. बघूया आता या सामन्यात काय करता येते. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. किपर क्लोज असल्यामुळे कुठली हालचाल करता येत नाही ते त्याला. परत इथे रनआउटची संधी पण गमावली ती हर्षवर्धन 11 संघाने. आणि संघाचं धावफलक पोहोचलंय ते 3 धावा. 2 बाद 3 धावा. पुढचा चेंडू सतीशचा, स्ट्राईकला आहे तो सागर गायकवाड. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू, बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. तोपर्यंत धाव आली ती एका धावेने संघाचं धावफलक पोचले 8 धावा.
अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू त्या बॉलला खोदून काढले आणि त्या दरम्यान धाव आली एक. पुढचा चेंडू गणेशचा स्ट्राईकला फेस करेल तो डिगू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानजनक खेळून काढलाय त्या चेंडूला. अगदी परत पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, पण बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव असा तो चेंडू. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, शानदारशी प्लेसमेंट, त्या प्लेसमेंटच्या दरम्यान धाव आली एक. आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो गणेश पवार आणि तो चेंडू फेस करेल सागर गायकवाड. परत एकदा बॉल हवेत, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. त्या दरम्यान एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. शानदार रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आपल्याला. आणि ते ओव्हर समाप्तीचा इशारा नारायण पवार यांच्याकडून. आणि सतीशने रनअप मध्ये थोडस फंबल. बघूया आता पुढचा चेंडू. परत एकदा बॉल हवेत, पोपट बहिरम बॉल खाली आणि बघूया इथे जेल सुटलाय. अगदी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण स्वतः हर्षवर्धन इलेव्हन संघाचे संघ मालक यांच्याकडून बघायला मिळते आपल्याला. बघूया आता हा झेल किती महागात ठरतो हर्षवर्धन इलेव्हन संघासाठी. नक्कीच पुढचा चेंडू सतीशचा स्ट्राईकला आहे तो सागर. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत बॉल जातोय स्लीप मध्ये. तिथे उत्कृष्ट अशी झेल घेतली ती फिल्डर नेम रोहित जगताप, मॅन फ्रॉम चापापाडा. शानदार अशी झेल घेतली ती रोहितने. बघूया आता पुढील फलंदाज बॅटिंग साठी जातोय तो राकेश खैरनार, मॅन फ्रॉम डांग सौंदाने. राकेश खैरनार अगदी मोठे मोठे फटके मारण्यात फेमस. पुढचा चेंडू सतीशचा राकेश साठी. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण कुठलीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि कुठलीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू.
ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. एका धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. या एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 14. 3 बाद 14. पुढील चेंडू सतीशचा स्ट्राईकला येतो दिग्विजय. सन्मानजनक खेळून काढलाय त्या चेंडूला आणि इथे ओव्हर समाप्तीचा इशारा पंच नारायण पवार यांच्याकडून आणि स्कोर बोर्ड पोचलाय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यात धावा झाल्यात त्या 14. बघूया आता पुढचं षटक कोण घेऊन येत आहे आणि स्वतः संघाचे संघमालक यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. पोपट बहिरम पुढचं षटक घेऊन येतील ते आणि स्ट्राईकला आहेत तो राकेश. नक्कीच राकेश करणार हा मोठे मोठे फटके मारण्यात फेमस आहे. पण बघूया आणि फुलटॉस चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवलेला आहे. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत धावा आल्यात त्या 4. ओव्हर टू यू डीजे. पुढचा चेंडू पोपट बैरमचा राकेश साठी परत पुढे सरसावून मारलेला लेग साइडच्या दिशेने चेंडू. फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत धाव आली ती 1 आणि परत स्ट्राईकला गेलाय तो दिग्विजय वाघ. नक्कीच पोपट बैरम यांनीच त्याचा झेल सोडला होता. बघूया आता तो झेल किती महागात ठरतो. नक्कीच येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला दिसेल. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. परत ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. फिल्डर तिथे गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामुळे धावा आल्या त्या 4. ओव्हर टू यू डीजे. परत पुढे सरसावून मारलेला चेंडू. गणेश पवार बॉल खाली आणि उत्कृष्ट असा झेल. दिग्विजय वाघला पाठवलंय माघारी आणि जय बजरंग मुंदाट्या संघाला लागलेला हा 4था झटका. पुढील फलंदाज दीपक सोनवणे. पुढचा चेंडू पोपट बैरम यांचा स्ट्राईकला येतो दीपक. परत दीपकने टोलवला चेंडू लेग साइडच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली आणि ते उत्कृष्ट असा झेल बघायला मिळतो आपल्याला हेमंत यांच्याकडून. शानदार अशी फिल्डिंग आणि इथे दीपक सोनवणेला पाठवलंय माघारी. लागोपाठचा दुसरा झटका.
पुढील षटक घेऊन येतील ते स्वतः संघाचे आयकॉन खेळाडू गणेश पवार. स्ट्राइकला फेस करेल तो राकेश करणार आणि पुढील फलंदाज आलाय तो दादा सोनवणे मॅन फ्रॉम पटावा. दादाजी सोनवणे आणि ते व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच राहुल पवार यांच्याकडून. परत टोलवण्याचा प्रयत्न लेग बायच्या स्वरूपात धाव आली ती एक. हॅलो डांग समजाना प्रीमियर लीग 2025 पर्व पहिला स्पर्धेचा दुसरा दिवस. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची तिसरी लढत मित्रांनो ह्या ठिकाणी सोमेश्वराच्या नावाने उगवलेला दिवस, महादेवाच्या नावाने उगवलेला दिवस, आनंदमय वातावरण आलेल्या सर्व खेळाडूंचा व क्रीडा रसिकांचं या डांग समुदाय नगरी मध्ये हर्ष स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो दुसरा रान नक्कीच निश्चितच पूर्ण होईल. हर्षवर्धन इलेपण वर्षस जय बजरंग बुंधाटे स्पर्धेची दुसऱ्या दिवसाची तिसरी लढत. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी मित्रांनो तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे. त्या बलाढ्य संघाचं नाव आहे हर्षवर्धन इलेवन संघ. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी मारलेला चेंडू लेक्चरच्या दिशेने गेलेला चेंडू आणि नक्कीच बॉलला उचलला फेकला तोपर्यंत एक रन आणि दुसरा रनाचा प्रयत्न आणि दुसरा रन देखील पूर्ण. हळूहळू रनाची गती वाढवताना या ठिकाणी मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी संतुलन बिघडलं, बॉल गेला डोक्यावरून शिवा पडच्यार धाबा. षटक क्रमांक 6 खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे 32. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 6 खेळ संपूर्ण षटक क्रमांक 7 वा प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 7 घेऊन आलेत आमचे मित्र पोपट भाऊ बैरम. सामना करतील फलंदाज आणि मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात. नाईस कॅच म्हणावा लागेल, नाईस कॅच. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी संशिष्टीमय मित्रांनो आम्हाला भेटेला आलेली ही डांग समुदाय प्रीमियर लीग साठी माऊली
ओतूर तालुका कळवण जिल्हा नाशिक मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणून मित्र आपल्याला साथ देत आहे डांग समदाना प्रीमियर लीग साठी साऊंड सिस्टीम माऊली यांची मित्रांनो नक्कीच अभिनंदन तर करावंच लागेल. पहिल्याचा बालावर प्रार करण्याचा प्रयत्न तंबूच्या आचऱ्याला पाठवलंय पोपट भाऊ माल बैरम यांनी. फलंदाजाला न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. चारी दिशेला बघितलं तर आनंदमय वातावरण गोडर ठिकाण हे ठिकाणाचे नाव आहे डांग समदान. नक्की मित्रांनो मी हा वारंवार म्हणत जाईल वारंवारच सांगत जाईल या ठिकाणी ज्यांनी ही स्पर्धा आपल्याला भेटीला आणलेली आहे मित्रांनो युट्यूब लाईव्ह स्पर्धा डांग समदाना प्रीमियर लीग. नक्की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. नक्कीच षटक क्रमांक 7 भरलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी बॉल नक्कीच बॉलचा अंदाज घेता नाही आला या अनुषंगाने अगदी फिल्डराच्या हाताला टच होऊन बाउंड्रीच्या बाहेर गेला. बाबा 4 धाबा. तुम्हाला फिल्डिंग चांगली करावं लागेल. नक्कीच तुम्हाला रन जर वाचवायचे असतील तर मित्रांनो फिल्डिंग चांगली करावं लागेल. मित्रांनो नक्कीच ह्या ठिकाणी तुमच्या समोर बलाढ्य संघ आहे. त्या बलाढ्य संघाचं नाव आहे हर्षवर्धन 11 संघ. गाजलेले वाजलेले प्लेयर तुमच्या समोर आहेत मित्रांनो. या माणसाला नक्कीच वाईट राहण्याचं इशारा केलाय पोपट भाऊ बैरमला. मित्रांनो मी किती ठिकाणी बघितला असेल ज्या ठिकाणी कम्युनिटी करायला असतो त्या ठिकाणी खेळण्यासाठी असता. वागांबा असेल आमचा चंकापूर असेल अभोणा असेल डोंगरी जयदार असेल मित्रांनो किती ठिकाणाचं नाव सांगू. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी मध्ये मायर आहेत फलंदाजी मध्ये मायर आहेत. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मध्ये का बरं ती खुटप्याचा बॉल पुन्हा पंचांचा निर्णय वाईट अतिरिक्त रन येईल खात्यामध्ये. जय बजरंग पुंदाट्या संघाच्या षटक क्रमांक 7 हाताळताना पोपट भाऊ बैरम. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात परंतु बॉलाचा अंदाज घेता नाही आला या अनुषंगाने शेल ड्रॉप झालाय. होतंय हा क्रिकेटचा खेळ आहे. आज तुझा दिवस तर उद्या माझा दिवस या अनुषंगाने दिवस उगवत असतो. प्रत्येक एक दिवस देवाच्या नावाने उगवत असतो. आज गेलं बघायला मित्रांनो आता वार सोमवार महादेवाचा वार. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी आनंदमय वातावरण. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी बघू कॅच होतो की नाही. नक्कीच माघारी परतावा लागेल तुम्हाला. धावसंख्या बरोबर आहे तुमची 39. सात लगेच 7 फलंदाज तंबूच्या आचऱ्याला पाठवलंय हर्षवर्धन 11 संघाने. जय बजरंग बुंदाटे संघाचे भरलेला चेंडू आणि बघू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. धावतो बोलतो तोपर्यंत त्या ठिकाणी बॅकअप केलंय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने. निश्चितच 2 रन पूर्ण असतील. अगदी बांधून टाकला आवळून टाकला हर्षवर्धन 11 संघाने. जय बुंदाटे संघाला मोठ्या रनापासून मोठ्या फटक्यापासून षटक क्रमांक संपलाय. हा ना नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक संपलेला आहे. षटक क्रमांक
8व्या षटकाच्या पहिल्याच बॉलावर प्रहार केलाय. बॉलाला उचललं फेकलं यष्टीरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत नक्कीच 2 रन तर पूर्ण होतील. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आनंदमय वातावरण डंगसमदाना प्रीमियर लीगचं मित्रांनो नक्कीच दुसरा दिवस उगवलाय सोमवारच्या नाबानं. पंचांचा निर्णय वाईट. अतिरिक्त रन खात्यात जाईल. हे पुंधाट्या संघाच्या दोन्ही बलाढ्या संघ आहेत. हर्षवर्धन 11 वर्षच जय बजरंग भुंदाटे. आधी लॉलीपॉप चेंडू होता. बेटीचा अंदाज घेता नाही आला आणि तुम्हाला जावा लागेल माघार. नक्की तंबूच्या आचऱ्याला परतवलंय. विकेट क्रमांक 8 ला तंबूच्या आचऱ्याला यावा लागेल. लाजवाब गोलंदाजी. गॅपीमध्ये बॉल पडला. या अनुषंगाने मोठं जीवदान मिळेल तुम्हाला. षटक क्रमांक 8 चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहेत 8 बाद 51.
नक्कीच मित्रांनो, नक्कीच भरत भाऊ वाघ पुन्हा 2 शिक्स मारल्या तर लगातार अंकित 200 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु हा मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे, हे बॉलरवर आहे, फलंदाजांवरच नाही. आणि नक्कीच ह्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आनंदमय वातावरण. स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची तिसरी लढत. फलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मरकावर आणि समोरच्या दिशेने आणि जाईल बॉल. परत क्या बोलण्याचे निघला बहुत बेहतरीन. आणि बॅटेने कडा घेतला, बॉल मागच्या दिशेने गेला आणि सिंगल रन प्राप्त केलंय. भरत भाऊ वाघ यांनी रनाला पोचवलंय 68 वरती. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी या खेळाला वयाची गरज नसते, टेक्निकल खेळ आहे हा. टेक्निकल माणूस असला तर मित्रांनो वयाची गरज नसते. हे दाखवून दिलाय भरत भाऊ वाघ यांनी. आणि मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू जाईल, बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. ह्या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 9 लास्ट बॉल. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू, क्षेत्ररक्षण तैनात आणि त्या ठिकाणी खतरनाक क्षेत्ररक्षण होते. नाव आहे भरत भाऊ बैरम. उत्कृष्ट नाईस कॅच. यांना समजलाच नाही. षटक क्रमांक 10 घेऊन आलेत पोपट भाऊ ठाकरे. अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे, बॉलाचा टप्पा पडू देतील आणि नक्कीच ह्या ठिकाणी बॉलाला उचललं फेकलं यष्टीरक्षकाच्या दिशेने केवळ 1 रन पूर्ण करतील. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो तुमचे रण झालेले आहे ते 69 ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. आणि बघू रन काढण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच षटक क्रमांक 10 2 बॉल आणि मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. लाभून गेले, प्रयत्न केला, बॉल अडवलं
नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचे रन वाचवून दिले त्यांनी. जरी कॅच नाही झालं म्हणून काय झालं, या ठिकाणून जर बॉल गेला असता तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला आणखी रन खर्चावा लागला असता. हलक्या हाताने खेळलेला चेंडू कुठच्या दिशेने सिंगल रन प्राप्त केलाय. आणि बघू ह्या ठिकाणी दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा रन देखील पूर्ण केला हर्षवर्धन 11 संघाने. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी धावसंख्या बोर्डावर आहे. बिनबाद 8 धावा. आणि हर्षवर्धन 11 संघ धावसंख्या बोर्डावर आहे तुमचे. बिनबाद 14 धावा. षटक क्रमांक 2चा 5वा बॉल प्रगती पथावरती. सामना करतील हेमंत ठाकरे. नक्कीच या ठिकाणी दुसरा षटक क्रमांक टाकत आहेत ते दादा सोनवणे असा सामना हेमंत ठाकरे करतील. फिल्डिंग तैनात. अगदी फुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू बॅट फिरकावली बॉल जाईल त्या दिशेला. त्या दिशेचं नाव आहे चौकारच्या रूपाने फटकार मारलेला. वा लाजवाब. नक्कीच या ठिकाणी हळूहळू विजयाच्या दिशेकडे आपला संघ घेऊन जात आहे. हर्षवर्धन 11 संघाकडनं फलंदाजी करत आहेत हेमंत ठाकरे. बघू आपल्या संघाला पोचवायचा 71 रनापर्यंत. खूप टप्प्याचा बॉल होता परंतु ह्या ठिकाणी बॉलाचा भेटीचा अंदाज नाही आला. या अनुषंगाने बॉल जाईल निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 2चा खेळ संपू. धावसंख्या बोर्डावर आहे तुमची. बिनबाद 18. बघू आपल्या संघाला विकेट मिळवून देता की काय गोलंदाज. बघू आपल्या संघासाठी फटकार षटकार मारता की काय फलंदाज. आणि बघू या ठिकाणी हवाई हल्ला चढवला बॉल जाईल षटकारच्या रूपाने फटकार. वाह लाजवाब.
जर रन कवायच्या असतील रोखायच्या असतील तर फिल्डिंग चांगली करावा लागेल, गोलंदाजी चांगली करावा लागेल, परंतु अनुभवी फलंदाज आहेत तुमच्या समोर. बघू ह्या ठिकाणी भरलेला चेंडू विनॉनच्या दिशेला, परंतु एकच रन. धावसंख्या बरोबर आहे तुमची 26, विन बाद 26. षटक क्रमांक तिसऱ्याचा 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. अगदी फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना मारण्याच्या नादात पुन्हा बॉल जाईल. निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू मित्रांनो. हळूहळू तुमचा डोक्यादुखी ठरू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल. बॅफुटला टच केलेला चेंडू रन घेण्याचा प्रयत्न केलाच नाही, थांबून गेले. या अनुषंगाने षटक क्रमांक 3चा खेळ संपूर्ण. धावसंख्या बुरडावर जाईल हर्षवर्धन 11 संघाची, बिनबाद 26 धावा. आणि नक्की सीमा पारच्या धावा. अंकित तुबा
आणि ह्या ठिकाणी नाही कॅस म्हणावा लागेल, नाही झड म्हणावा लागेल. करत आहेत नक्कीच मित्रांनो, त्यांचं अभिनंदन असेल. या ठिकाणी स्पर्धेचा तिसरे लढत दुसऱ्या दिवसाची. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गावरती. संतोष आधी थडव्यांच्या दिशेला गेलेला चेंडू, फिल्डर धावतो पळतो, बॉल जाईल का बघू ह्या ठिकाणी. आणि नक्कीच या ठिकाणी काही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी 2 रन वाजवलेत असं म्हणावं लागेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. जर तुम्हाला बॉल अटकवायचे असतील तर क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल, गोलंदाजी चांगली करावं लागेल. परंतु दिव्या फुटला टच केलेला चेंडू. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. जगात भरपूर असे खेळ आहेत, परंतु मित्रांनो अगदी नसून नसामध्ये भरणारा खेळ असेल तर तो असेल मत क्रिकेट. मित्रांनो पुन्हा त्याच ठिकाणी टच केलेला चेंडू. रन बनवायचे आहे तुम्हाला. एकाहत्तर रनाचा पाठला सुरू आहे हर्षवर्धन 11 संघाकडनं. मारण्याच्या नादात, परंतु बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल चेंडू. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 5 हाताळत आहेत आमचे मित्र, आमचे आयोजक सोनूभाऊ वाघ. या ठिकाणी फलंदाज तयार. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागली. अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू, बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. षटक क्रमांक 5 खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे हर्षवर्धन 11 संघाची. 1 बाद 39 धाबा. नक्कीच मित्रांनो 30 बॉलामध्ये 32 रनाची आवश्यकता.
थँक्यू. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती षटक क्रमांक 6 घेऊन आलेत भरत भाऊ वाघ. आणि बघू या ठिकाणी अगदी आठवण आणून दिली सूर्यकुमारी यादवची. वाह, लाजवाब म्हणावा लागेल. पोपट भाऊ बैरवणे अगदी शिकवून आणलाय माझ्या मित्राला. लाजवाब. काय उंचीवर जाता, काय बॉडीवर जाता. ठिकाणे उत्कृष्ट फटका खेळलाय संतोष भाऊ आमचे मित्र. या ठिकाणी फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्गावरती मारण्याच्या नादात, परंतु बॉल आणि बॅटीचा कुठलाही संपर्क नाही. निर्धाव चेंडूच्या रूपाने जाईल चेंडू. षटक क्रमांक 6 हाताळताना भरत भाऊ वाघ सामना करतील संतोष. पुन्हा हलक्या हाताने टाकलेला चेंडू, पुन्हा तोच टप्पा तोच बॉल. आणि नक्कीच मित्रांनो पुन्हा बॉल जाईल निर्धाव चेंडू. अगदी कान मंतरत येताना हेमंत भाऊ संतोष भाऊ यांना नक्कीच या ठिकाणी तुला बघून खेळायचं आहे असं काहीतरी कान मंत्र संतोष भाऊच्या नावानं चांद भलं. आणि नक्कीच ह्या ठिकाणी पुन्हा तिसरा बॉल देखील गेलाय मित्रांनो. ह्या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या रूपानं पहिल्याच बॉलावर बॉलाला पटवलं तर शिवापाडच्या धबाच्या दिशेने फलंदाज सज्ज होईल. अगदी समोर येऊन खेळलेले आणि बघू ह्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न केला होता, नाकार दिला हेमंत भाऊ यांनी संतोष भाऊ यांना. षटक क्रमांक 6 लास्ट बॉल प्रगती पथावरती. धावसंख्या बुरडाबर आहे. हर्षवर्धन 11 संघाची 1 बाद 44. सव्या षटकाचा लास्ट बॉल देवशाच्या दिशेने मारलेला चेंडू आणि नाकी क्षेत्र रक्षण तैनात आहे. बॉलाला उचललं फेकलं आणि बघू या ठिकाणी दुसरा रन घेण्यात तुम्ही भाग पाडला. थुरो व्यवस्थित आला नाही या अनुषंगाने दुसरा रन देखील पूर्ण केला आणि षटक क्रमांक 6 खेळ संपूर्ण. धावसंख्या बुरडाबुर आहे. हर्षवर्धन 11 संघाची 1 बाद 45 धावा. 24 बॉलामध्ये 26 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. 24 बॉल 26 रन अगदी विजयाच्या दिशाकडे घेऊन जात आहे आपल्या संघाला तुषार आणि हेमंत. हर्षवर्धन 11 संघाकडनं. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. एक जरी विकेट गेली तरी मॅचेच रूप बदलून जातं मित्रांनो. एक जरी षटकार मारला त्या ठिकाणी देखील तुमच्या संघाची स्थिती बदलून जाते. म्हणून सांगतो हा क्रिकेटचा खेळ आहे. मारण्याच्या नादात परंतु पंचांचा निर्णय वाईट. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र दीपक भाऊ बिरारी आणि दीपक भाऊ गायकवाड. नक्कीच अभिनंदन असेल मित्रांनो. लाखा मुलाची मदत असते. अगदी खुटासारखं अगदी सारखं त्या ठिकाणी उभं राहावं लागतं, बघावं लागतं, निर्णय द्यावा लागतं. या ठिकाणी फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावरती आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू परंतु अगदी गॅपीमध्ये बॉल आहे. नक्कीच एक सिंगल रन प्राप्त करून स्ट्राइक दिले दुसऱ्या फलंदाजाला. बघू या ठिकाणी हर्षवर्धन 11 संघाकडनं फलंदाजीसाठी मारलेला चेंडू
टायमिंग जबरदस्त होता, साऊंड आला बॅटीचा, परंतु मित्रांनो अगदी टायमिंग परफेक्ट फटका झाला आणि अनुषंगाने तुम्हाला जावं लागेल माघारी. फलंदाज आउट होऊन तंबूच्या आचऱ्याला जाताना चव्हाणच्या नबानं चांदा भला आणि नक्कीच ह्या ठिकाणी उंचाईच्या दिशेने टच केला बोलाला आणि एक निर्धाव नक्कीच ह्या ठिकाणी सिंगल रन प्राप्त केलाय. किरण भाऊ यांनी खाता खेळलाय. त्या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो अगदी मॅचीचं रूप बदलवत चालल्यात आणि या ठिकाणी बघू रनाचा प्रयत्न आहे, वारंवार प्रयत्न करत आहेत या ठिकाणी हेमंत, परंतु ह्या ठिकाणी ताळमेळ बसेना. मी सांगतो ना, मी वारंवार मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर ते हेमंत ठाकरे आणि मारलेला चेंडू त्या ठिकाणी बघू आणि ला जवाब जल म्हणावा लागेल. नाईस कॅच भरत बाग यांच्यातर्फे. प्रगती पथावरती आणि नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत आमचे मित्र पोपट भाऊ बहिरम. मोठा आवड ह्या माणसाला मित्रांनो क्रिकेट खेळात ह्या ठिकाणी फलंदाजीसाठी आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल निर्धाव. षटक क्रमांक 7व्याचा खेळ संपून धावसंख्या बरोबर आहे 3 बाद 48. 18 बॉलामध्ये 23 रनाची आवश्यकता.
कल के षटक क्रमांक 8च्या पहिल्याचा बॉलावर स्वागत केलंय किरण चव्हाण यांनी बॉलाला पाठवलंय शिवापारच्या धाबाच्या दिशेने. नक्कीच इथून बघितलं तर मित्रांनो 17 बॉलामध्ये 19 रनाची आवश्यकता आणि पुन्हा ह्या ठिकाणी बघू पंचांचा निर्णय काय येतो आपल्यापर्यंत. तोपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. नक्कीच मॅचीचं रूप बदलावून टाकलं मित्रांनो या षटकारचे फटक्यारने. नक्कीच आता तुमच्या बॉल आहेत 15 शिल्लक. रन बनवायचे आहे तुम्हाला 13 आणि पुन्हा भाऊच्या अंगात का शिरली का काय रे म्हणतो. नक्कीच ह्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ तर टिपलाय. बघू
नक्कीच ह्या ठिकाणी मित्रांनो षटक क्रमांक 8चा 5वा बॉल आणि नक्कीच ह्या ठिकाणी पंचांनी नो बॉल घोषित केलंय. पुन्हा व्हाईट आणि पुन्हा फिरीट लाजवाब. नक्कीच ह्या ठिकाणी पंच म्हणून काम करत आहेत आमचे मित्र दीपक भाऊ बिरारी. नक्कीच मित्रांनो उत्कृष्ट असं त्या ठिकाणी आम्हाला निर्णय कळवताना अभिनंदन. दीपक भाऊ गायकवाड दीपक भाऊ बिरारी असतील नक्कीच अभिनंदन तर करावंच लागेल. अगदी पास या ठिकाणी फिर हिट बॉल आहे. बघू कोणता फटका घेऊन येता. बघू रन काढण्याचा प्रयत्न होता परंतु नाकार दिलाय. मारण्याच्या नादात परंतु बॉलाने विटीचा कुठलाही संपर्क नाही आणि ह्या ठिकाणी पंचांचा निर्णय येतो आमच्यापर्यंत. षटक क्रमांक 8चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे हर्षवर्धन 11 संघाची 4 बाद 64 धाबा. आणि ह्या बॉलावर तुटून पडले आणि ह्या बॉल नक्कीच नाईस कॅच फडावा लागेल. आपल्या शैलीमध्ये आपल्या स्टाईल मध्ये कॅच घेऊन इशारा केला फरीद भाऊ वाघ यांनी. तीन रन आहेत तुम्हाला. बॉल आहेत 10 शिल्लक. न्यू बॅटर दाखल झालाय मैदानामध्ये. मरलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी निश्चितच 1 रन तर पूर्णच करतील. स्ट्राईक घेतील आमचे मित्र पोपट भाऊ भैरम. ह्या ठिकाणी मित्रांनो मोठे क्रिकेटचा आवडत्या माणसाला आमच्या भागामध्ये कुठेही क्रिकेट स्पर्धा असली तर त्यांचा संघ आणल्याशिवाय राहत नाही असं त्यांचं नाव आहे पोपट भाऊ भैरम. आणि बघू ह्या ठिकाणी विजयाची धावा झेलाचा म्हणावा लागेल. ह्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी हर्षवर्धन 11
संघाने विजय मिळवलेला आहे. नक्कीच अभिनंदन करतो. आणि जय बजरंग गुंदाटे संघाचं देखील